नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आम्रखंड बनवलेला आहे. आंब्याचे सीजन आहे, आम्रखंड ते बनवलंच पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये. पण मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेले. एका ताईंनी मला असं पर्सनली विचारलं होतं की मी फ्रीजच्या वस्तू खात नाही, मला थंड खायला नाही सांगितलेलं, त्याच्यामुळे मला असं आम्रखंडची रेसिपी सांगा की जेणेकरून ते बिगर फ्रीजचं पण घट्ट राहिलं पाहिजे. मग मी विचार केला की हे घट्ट फ्रीज मध्येच राहू शकतं, वरती कसं राहणार. तर त्याच्यामुळे मी ही वेगळी रेसिपी थोडीशी बनवलेली. रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने बनवलं. आपण आता हे फ्रीज मध्ये पण ठेवलेलं नाहीये, तरी बघा आपलं आम्रखंड हे किती घट्ट आहे. आणि तुम्हाला दाखवलं पण. पुढील रेसिपी पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपल्याला आम्रखंड बनवायचे, त्याच्यासाठी मी इथे 1 किलो हे दही घेतलेले. खूप सारे बाजारात आंबे आलेले, तर आपण आंब्यापासून आम्रखंड हे बनवलंच पाहिजे. तर छान असं आपण थंडगार असं आम्रखंड बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर एवढं दही घेतलेले. आता एका चाळणीवरती मी कॉटनचा असा कपडा टाकून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण दही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपल्याला हे पूर्ण पाणी हे काढून घ्यायचंय दह्यातून. आता त्या कपड्यामध्ये मी दही व्यवस्थित असं बांधून ठेवते. आपल्याला दही का बांधून ठेवायचंय, त्याच्यातलं आपल्याला सर्व पाणी हे काढून घ्यायचंय. बघा असं हे दह्यातलं पूर्ण पाणी हे निघेल. जवळजवळ आपल्याला आता हे 1 तास तरी दही असं घट्ट बांधून ठेवायचं, तेव्हा व्यवस्थित पाणी त्याच्यातले पूर्ण निघून जाईल. 1 तास झालंय, दही आपण बांधून ठेवलेलं होतं. कपड्याचं व्यवस्थित आपण असं काढून घेऊ. त्यातलं पाणी आपलं व्यवस्थित निघालेलं आहे बघा. 1 लिटर दह्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर एवढं पाणीच निघालंय आपलं. आणि त्याच्यापासून आपल्याला एवढा हा चक्का मिळालेला आहे. एका भांड्यात काढून घेतला. आम्रखंड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबे. तर आता 2 आंबे घेतले मी. केशर आंबे व्यवस्थित धुवून ते ठेवले होते मी. आता त्याची साल काढून घ्यायची. आपण या पद्धतीने साल काढलेला व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर आपला तो व्हिडिओ व्हायरल झाला. छान पटकन आपल्याला ही साल ही काढता येते बघा. आंब्याचं थोडंसं पण आपलं साल निघाल्यानंतर थोडं पण असं वेस्ट जात नाही. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या पण आंब्याची मी साल काढून घेते. दोन्ही आंबे मी साळून घेतले. ही आपली आंब्याची साल. थोडं पण आपल्याला आंब्याचा जो किसताना गर जात नाही, पूर्ण साली निघून जाते. फक्त आंबा हा थोडंसं नॉर्मल असा कडक घ्यायचा. त्याच्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्याच्यामध्ये छोटी 3 हिरवी इलायची घेतली आणि पिठी साखर घेतली. आंबा आपला आधीच गोड असतो, त्याच्यामुळे साखर मी कमी प्रमाणात टाकते. आता ते आपण दळून घ्यायचं मिक्सरला. आता आपण जी साखर व इलायची दळून घेतली ते आपण चाळणीत टाकलेली. आपण ती थोडीशी चाळून घ्यायची, म्हणजे विलायचीची जी काही झाडी साल राहिलेली असेल तर ती निघून जाईल. किंवा मग त्याच्यामध्ये जाड साखर वगैरे असेल तर ते आपण त्याच्यामुळे आधीच पिठी साखर घेतलेली होती. आता जी साखर व विलायची दळून व चाळून घेतली ते एका वाटीमध्ये काढून घेतली. आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा हा दळून घ्यायचा आहे. आता सर्व आंबा असाच काढून दळून घेते मी. थोड्या आंब्याच्या फोडी अर्ध्या दळून घेतल्या मी, अर्ध्या अजून दळायच्या आहे. आता डायरेक्ट आपल्याला जे आंब्याची फोडी दळून घेतली आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाहीये. चक्का जो बनवून घेतला ना दह्यापासून त्याच्यामध्ये, का की आपलं हे आम्रखंड हे पातळ होऊ शकतो. आता त्याच्यासाठी आपल्याला वेगळी टिप करायची आहे.
तर चला मी तुम्हाला दाखवते. गॅसवर एक कढई ठेवून घेतली, त्याच्यावरती म्हणजे आपण आंबा दळून घेतला ना तो टाकून घेतला. आता राहिलेला आंबा पण मी असाच दळून घेते. सर्व आंब्याचा रस इथे आपण टाकून घेतला. आपल्याला थोडंसं नॉर्मल असं 5 मिनिटं गॅसवर असं हळूहळू हलवत राहायचंय कमी गॅसवरती. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. आता आपण पिठी साखर ओरिलायची दळून घेतलेली आहे ना, थोडी थोडी टाकून त्याच्यामध्ये असं मिक्स करायची. पूर्ण साखर आपण टाकून घेतली. आता तुम्ही म्हणाल आंब्याचा रस कशाला आम्रखंडमध्ये शिजवायचा, पण त्याचं कारण आहे की आम्रखंड हे बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच ते घट्ट होतं, नाही तर बाहेर काढल्यानंतर वितळायला सुरुवात होते. आपलं हे आम्रखंड बिना फ्रीजचं पण बाहेर असं घट्ट राहणार आहे. का की आपण चक्का एकदम कोरडा घेतलेला आहे, त्याच्यातलं दह्यातलं पूर्ण पाणी काढलं, त्याच्यानंतर आंब्यात जे एक्स्ट्राचं काही असं ओलावा पाणी ते पण आपण गॅसवरती कोरडं करून घेणार आहे आणि साखरेचं पण पाणी हे आटून जाणार आहे. म्हणून आपलं आम्रखंड बिना फ्रीजचं पण बाहेर ठेवल्यानंतर ते घट्टच्या घट्टच राहणार आहे. आता हे जवळजवळ आपल्याला 5 मिनिटं असंच थोडंसं कोरडं करून घ्यायचंय. मस्त असा आंब्याचा रस आपला बघा घट्ट झाला. त्याच्यात 1-2 केशरचे धागे पण टाकले होते मी. आता गॅस बंद करते. आपल्याला थोडंसं असं 5 ते 7 मिनिटं असं गार होऊ द्यायचंय. त्याचे आंब्याचं मिश्रण आपण चक्का बनवून घेतलेला त्याच्यामध्ये आधी थोडं मी टाकून घेतलं. व्यवस्थित आता आधी मिक्स करते. सर्व आंब्याचं मिश्रण मी आता त्याच्यामध्ये टाकून घेतलं. म्हणजे आता एकत्र व्यवस्थित असं मिक्स करता येईल. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं. तर बघा आपलं आम्रखंड इथे हे तयार झाले. आपण मग फ्रीजमध्ये ठेवलं नाही काहीच नाही तरी बघा एवढं असं घट्ट असं आम्रखंड बघा. आता याच्यावरती एवढं घेतलंय मी तरी पण पडत नाही. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता. छान असं मस्त आपलं आम्रखंड आहे तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम असं छान व खायला पण असं चवदार. आता मी त्याच्यावरती केशरचे धागे टाकून घेतले. त्याच्यावरती केशरचे धागे टाकून घेतले आपण. छान अशी मस्त आपली आम्रखंडची रेसिपी आज इथे पूर्ण झाली. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.